नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा ड्रीमलँड दुबई या ट्रॅव्हल सिरीज मधल्या एका नवीन एपिसोड मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आज आम्ही आलेलो आहोत दुबई फ्रेम येथे। तर चला तर मग एक्सप्लोर करूया दुबई फ्रेमला। त्याच्या पाठीमागे पाहू शकता तर दुबई फ्रेम आहे आता, आणि एक्झॅक्ट इथे या दुबई फ्रेमच्या एंट्रन्स गेटच्या शेजारीच तिकीट काउंटर आहे। तर चला तर बघूयात मग दुबई फ्रेमसाठी किती तिकीट आहे, आणि आपण ऑन द स्पॉट घेतो। यावेळी आम्ही ऑनलाईन बुक केला नव्हता, चेक करूयात किती रुपये तिकीट आहे। 105 दिरहम आहे तिकीट 2 लोकांची। थँक्यू सो मच। थँक्यू। फायनली आम्हाला तिकीट मिळालेलं आहे। तर आम्ही याच्यासाठी 105 दिरहम पे केले। तर जर हे 105 दिरहम INR मध्ये कन्वर्ट केले तर अप्रॉक्सिमेटली 2500 रुपये होतात। तर चला मग बघूयात आपण आतमध्ये काय आहे, कसं आहे। ही जी दुबई फ्रेम आहे ही 18 कॅरेटच्या सोन्याच्या प्लेटेडनी बनलेली आहे। तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट माझ्या पाठीमागं आहे। साधारणतः याची जी हाईट आहे ती 115 मीटर आहे, आणि याच्यामध्ये टोटल 48 फ्लोअर्स आहेत। हे जे 48 फ्लोअर्स आहेत ते 3 सेक्शन मध्ये डिवाइड आहेत। पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे ओल्ड दुबई, दुसरा सेक्शन जो आहे तो म्हणजे प्रेझेंट दुबई, आणि जो तिसरा सेक्शन आहे तो म्हणजे फ्युचर दुबई। तर यांनी त्याचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे की ओल्ड दुबईमध्ये ज्यावेळी ओल्ड दुबईचा जो टाइम होता तो कसा होता, काय होता। देन प्रेझेंट दुबई ज्यावेळी आपण म्हणतोय तर प्रेझेंट दुबईमध्ये एक्झॅक्ट आपण दुबईच्या टॉपवरून हा व्ह्यू घेऊ शकतो की दुबई कशी आहे आता। तर ही फ्रेम अशा सिच्युएशनला लोकेटेड आहे की त्याची लेफ्ट साइड जी आहे ती पूर्णपणे जुनी दुबई, म्हणजे पहिली टिपिकल ट्रेडिशनल दुबई आपण म्हणू शकतो। ओल्ड स्ट्रक्चर ऑफ दुबई जे आहे त्या फ्रेमच्या एक्झॅक्टली लेफ्ट साइडला आहे, आणि फ्रेमची जी उजवी साइड आहे ती आहे नवी दुबई। न्यू स्ट्रक्चर, नवीन आर्किटेक्चर, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, बुर्ज खलिफा वगैरे सगळं ह्या फ्रेमच्या राईट साइडला आहे। चला तर मग दुबई फ्रेमची आपण आतली साइड बघूया। तर ही आहे एंट्रन्स, इकडून आपल्याला आतमध्ये जायचंय। तर दुबई फ्रेमला टोटल 48 फ्लोअर्स आहेत, आणि तुम्ही बघू शकता हे 48 फ्लोअर 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेत। पहिला सेक्शन आहे तो म्हणजे ओल्ड दुबई, दुसरा सेक्शन आहे प्रेझेंट दुबई, आणि तिसरा सेक्शन जो आहे तो म्हणजे फ्युचर दुबई। तर आता तुम्ही इथे जे काही बघताय हे सगळं जुनं ओल्ड दुबईच्या याच्यामध्ये जे काही त्यांची भांडी वगैरे होती किंवा जे त्यांचे गोष्टी होत्या त्या सगळ्या थोडंसं ट्रेडिशनल वेने त्यांनी रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे। तर आता आम्ही आहोत दुबईच्या 48 फ्लोअरवर। दुबई फ्रेमची स्पेशालिटी आहे, इथं आहे ग्लास वॉक। तर तुम्ही बघू शकता मी आता ग्लास वॉक करतोय, आणि ही एक्झॅक्ट आम्ही जिथून दुबई फ्रेम स्टार्ट झाली होती तुम्ही हे बघू शकता। ही जी रेक्टँगल पूर्ण त्याची जी बॉर्डर आहे ती सगळी आता दिसत आहे, आणि आपण इथून सुरुवात केली होती आणि मी आता एक्झॅक्ट त्याच्या वर उभा आहे। तर इट्स गुड, म्हणजे छान वाटलं, काहीतरी थोडंसं इनोव्हेटिव्ह केलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी आता एक्झॅक्टली दुबई फ्रेमच्या मधोमध उभा आहे, आणि माझ्या डाव्या साईडला जे आहे ती आहे म्हणजे जुनी दुबई, आणि माझ्या उजव्या साईडला आहे
ती म्हणजे नवी दुबई. तर बेसिकली ही जी फ्रेम आहे ती अशी डिझाईन केली होती की ते डिफरन्शिएट केलं, जुनी दुबई, नवी दुबई. तर चला मग आता तुम्हाला मी सर्वात पहिल्यांदा या फ्रेम मधून जुन्या दुबईचा लुक व्ह्यू कसा येतो ते दाखवतो. तर आता आपण बघूयात नवीन दुबई कशी आहे. सो हा आहे तिसरा सेक्शन दुबई फ्रेमचा, तो म्हणजे फ्युचर दुबई. तर आजपासून भविष्यातले 50 वर्षांनी दुबई कशी असेल तर याचं एक थोडंसं त्यांनी ग्राफिकली रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. बेस्ट केलंय, म्हणजे पूर्ण एकदम फ्युचरिस्टिक गोष्टी दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे इनोव्हेशनला खरंच दुबईला चॅलेंज नाही. जसं तुम्ही बाहेर यायला सुरुवात कराल, एक्झिट कराल, तर तुम्हाला खूप सारे असे सोव्हेनियर्सचे शॉप्स दिसतील. तर तुम्हाला जर काही सोव्हेनियर्स हवे असतील तर ते तुम्ही इकडून परचेस करू शकता. तर जस्ट आत्ताच आम्ही दुबई फ्रेमला व्हिजिट करून खाली आलेलो आहोत आणि ओव्हरऑल मी आता माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. एक्सपिरियन्स हा छान आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे. प्राइस पण असं जास्त काही जास्त नाहीये, पण थोडेसे रिकमेंडेशन्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त वेटिंग पिरियड आहे. तर जर तुम्हाला खरंच व्हिजिट करायचं असेल तर यांचा जो मॉर्निंगचे पहिले स्लॉट आहेत 10 वाजल्यापासून पुढे, तर त्या स्लॉट्सला तुम्ही येऊ शकता. मॉर्निंगला थोडंसं गर्दी कमी असते. आणि दुसरं, वीकेंड्स अवॉइड करा. जर वीकेंड्समध्ये येत असाल तर खूप जास्त तुम्हाला गर्दी मिळेल. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे, चांगलं प्लेस वाटलं, गोष्टी छान त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेल्या आहेत. तर हा होता आमचा अनुभव. तुम्ही पण मस्ट नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला आत्तापर्यंतची आमची दिलेली माहिती सर्व छान वाटत असेल आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ट्रॅव्हल विथ IT गाईज. थँक्यू सो मच.